सकाळची वेळ होती. आपण पाहतो की एक मुलगी अनुपमा आपल्या किचनमध्ये छोट्याशा चुलीवरती साबुदाणा खिचडी बनवत असते. ती साबुदाणा खिचडी बनवत असताना नेहमी विचार करत असते की मला मोठं कुटुंब कधी भेटेल. ह्या छोट्याशा कुटुंबात फक्त आईवडिलांसोबत राहून वाढलेली ही गरिबाची पोर, पण तिच्या हातामध्ये एवढी जास्त चव होती की तिनं केलेली साबुदाणा खिचडी कोणी जरी खाल्ली तर तोंडाला पाणी सुटेल आणि परत मागणारच. गावामध्ये तिची नेहमी चर्चा असायची, व्रताच्या वेळी अनुपमाच्या हातची खिचडी नाही खाल्ली तर काय खाल्ली. सगळ्या गल्लीतल्या बाया नेहमी तिचं कौतुक करायच्या. इकडं अनुपमा नेहमी ह्या गोष्टीचा विचार करायची की ती घरच्यांवर ओझं तर नाही बनणार ना, माझ्यामुळे घरच्यांना त्रास तर होत नसेल. नंतर तिला असं आठवतं की तिचे बाबा आज कामाला गेलेत. ती इकडं तिकडं जाऊन घरची छोटी मोठी कामं करत असते. लागलेलं थोडं सामान येता येता घेऊन येत असते, जेणेकरून तिच्या घरच्यांना काही जास्त काम लागू नये. इकडं घरी आल्यानंतर ती काम करते तर तिकडं बाबा विटा उचलायला जात असतात, तर तिची आई लोकांचे कपडे सिवत असते. जेमतेम असंच त्यांचा संसार चालू होता. इकडं घरी आल्यानंतर अनुपमा दररोज काही ना काही एकदम चविष्ट बनवून घरच्यांना खाऊ घालत असते. एक दिवशी सकाळी अचानक गुरुजी घरी येतात. ते म्हणतात, तुमच्या मुलीसाठी एक चांगलं स्थळ आलेलं आहे. स्थळ एक नंबर आहे. तुमची मुलगी त्यांच्या घरी कायम आनंदी राहील आणि तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. आता एवढं म्हणताच तिकडं घरचे विचारात पडतात की काय करू, आम्ही आमच्या मुलीला तर एवढं प्रेमाने सांभाळले. तर त्यांना गुरुजी आश्वासन देतात, तुम्ही काहीही काळजी करू नका, मुलगा खूप चांगला आहे, तिची खूप काळजी घेतील आणि श्रीमंतही आहेत. असं म्हणताच घरच्यांना थोडासा धीर येतो. इकडं अनुपमाचं आता लग्न झालेलं असतं. लग्न झाल्यानंतर जेव्हा तिच्या सासरी जाते, सासरी गेल्यानंतर आपण पाहतो की तिचं स्वागत एकदम थाटामाटात होतं. तिची सासू आणि नणंद तिचा एकदम आनंदात गृहप्रवेश करतात. गृहप्रवेश केल्यानंतर तिची सासू तिला म्हणते, अनुपमा बाळा, खूप थकली असशील तू, आज दिवसभरात खूप काम पडलं ना तुला, काळजी करू नको, जा आराम कर, शांत झोप, उद्या सकाळी तुझं पहिलं किचनमधला पहिला दिवस असेल ना. अनुपमा रात्रभर विचार करत होती की काय करावं उद्या किचनमध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 6ला तिचा कोणतरी दरवाजा ठोठावत असतं. ठक 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 अशी आवाज येत असते. अगं उठ सुनबाई, 6 वाजले, किती वेळ झोपणार आहेस अजून, सगळ्यांना नाश्ता करायचा आहे, उठ. असं म्हणताच अनुपमा लवकर उठून किचनमध्ये जाते. किचनमध्ये जाताच ती म्हणते, आज काय बनवू, आज माझा किचनमध्ये पहिला दिवस आहे. ती विचार करते आणि म्हणते, सगळ्यांसाठी पोहे बनवते आणि ठरल्याप्रमाणे पोहे बनवून सगळ्यांना वाढते. आता घरात पोहे पाहताच तिची सासू भडकते, तिचे डोळे लाल होतात. ती म्हणते, काय ग असूनबाई, तुला कळत नाही का विचारायचं करायचं, आमच्या घरी सकाळी फक्त आणि फक्त साबुदाणा खिचडी बनते, हे पोहे कुणाला विचारून बनवलेस तू, अक्कल वगैरे आहे की नाही तुला. तिला खूपच जास्त राग आलेला असतो. इकडं अनुपमा मान खाली घालते, नंतर ती रागाने तिथून निघून जाते. तिकडे किचनमध्ये तिची नणंद प्रिया येऊन सांगते, वहिनी, आमच्या इथं सगळेजण फक्त साबुदाणा खिचडी खातात, तुम्ही तीच बनवा आणि एकदम तिखट बनवा, आमच्या सगळ्यांना तिखट खूप आवडते. आणि अर्धं बोलणं सोडून तेवढ्यात तिथून निघून जाते. आता किती तिखट साबुदाणा खिचडी बनवायची नेमकं हे तिला माहीत नसतं. आता ती विचार करत करत खिचडी बनवायला घेते. सोबतच इकडं मिरच्या कापत असते. खूप तिखट अशा मिरच्या कापून झाल्यानंतर तिचे हात जवळपास भाजल्यासारखे झाले असतात आणि ती विचार करते, ह्यांना किती तिखट खिचडी लागेल माहीत नाही, आज जास्त तिखट होईल कदाचित. खिचडी बनवून झाल्यानंतर जेव्हा ती सगळ्या घरच्यांना वाढते, सगळ्यांना खिचडी खूप आवडते. सगळेजण पोट भरून खाऊ लागतात. थोडक्यात यांना तिखट जेवढं असेल तेवढं जास्त आवडत असतं, पण अनुपमाला तिखट जास्त आवडत नसतं. तिची तारीफही होते. नंतर ती रात्री हात भाजल्यामुळे तिथं बसलेली असते, कारण सारखं खिचडीमधल्या मिरच्या कापून तिचे हात जवळपास लाल झाले असतात. तेवढ्यात तिकडून तिचा नवरा येतो. राजेश म्हणतो, काय झालं, मी पाहतोय एवढे दिवस घरामध्ये जे काही चालू आहे त्याने तुला किती त्रास होतो. आता तू बिलकुल काळजी करू नको, मी आहे ना तुझ्याबरोबर, फक्त मी सांगतोय ना तेवढं करायचं. दुसऱ्या दिवशी अनुपमा खूपच तिखट अशी एकदम खिचडी बनवते, नॉर्मल जशी घरच्यांना हवी असते तशी. आता ही खिचडी बनवून झाल्यानंतर ती सर्वांना वाढतेही. सर्वजण नेहमीप्रमाणे नॉर्मल खिचडी खाऊ लागतात आणि तिची खूप तारीफी करतात. अचानक तिच्या सासूच्या पोटात दुखू लागतं. शकुंतला इकडं तिकडं फिरते, तिला ॲडमिट करावं लागतं. ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर घरी येऊन सांगतात, तुम्हाला पोटामध्ये इन्फेक्शन झाले, एवढं तिखट खायचं नसतं, शरीरासाठी ते चांगलं नसतं, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं यामागेही, तुम्हाला समजत नाही का. आणि तिच्या सासूला इथून पुढं कायम ॲडमिट करण्याची धमकीही देतात. आता हे सगळं कळताच घरचे खूप घाबरतात. इथून पुढं अनुपमा सगळ्यांसाठी नॉर्मल किंवा सर्वसाधारण जेवण बनवते आणि सर्वजण ते जेवण आवडीनं खातात. ते तिची तारीफी करतात.
तिचे सासरे म्हणतात, अरे वा अनुपमा, आज तिखट नाही आहे पण जेवणामध्ये खूप जास्त चव आहे बघ तू बनवलेल्या. आता हे म्हणतात सगळेजण अनुपमाकडे पाहू लागतात. अनुपमा ही आनंदी असते, सर्वांसमोर येऊन एक गोष्ट कन्फेस करते, म्हणजे सांगते, मला खरं तर तिखट जेवायला आवडत नाही, पण मी तुमच्या सगळ्यांना वाईट वाटू नये म्हणून किंवा माझं सासर आहे म्हणून सर्वांसाठी नेहमी तिखट खिचडी बनवायचे. आणि तिच्या तोंड कशी तिचे हात भाजायचे, किती तिला त्रास व्हायचा, एक एक ना एक गोष्ट सगळ्यांना सांगून टाकते. हे ऐकून तिच्या सासूला खूपच वाईट वाटतं. तिची सासू तिच्या जवळ येते आणि म्हणते, अनुपमा बाळा, आम्हाला माफ कर, तू कोणत्या त्रासातून जात होती हे मला माहीत नव्हतं. तिला मिठी मारून सोबतच हे सांगते की इथून पुढं तुला आम्ही कसलाही त्रास होऊ देणार नाही. तुला जे आवडेल, घरात तुला जे बनवायचं आहे ते बनव, आम्ही ते मुकाट्यानं खाऊ. असं म्हणताच अनुपमाचे हे डोळे भरून येतात आणि त्या दोघीजण तिथं आनंदाचे अश्रू गळत असतात. आता दररोज घरामध्ये अनुपमाला जे काही आवडेल ते मनाने बनवत असते आणि तिचं बनवलेलं अन्न सगळेजण आवडीने खात असतात. एका स्त्रीचं वर्चस्व घरात फक्त किचनपुरतं नसतं. तिला जे आवडेल, जे बनवावं ते तिनं बनवावं आणि घरच्यांना सुखी ठेवावं हे तिच्या हातात असतं. आता अनुपमा एक सर्वसाधारण स्त्री नसून तर ती एक घर सांभाळणारी बाई झाली असते. तिच्या हाताला पूर्ण चव आणि तिच्या घरच्यांची पूर्ण काळजी फक्त आणि फक्त तिच्यावर असते. ती जे काही बनवल ते घरचे लाडाने आणि आनंदाने खात असतात. मग डॉक्टरांनाही तिची कंप्लेंट नाहीशी घ्यावी वाटते आणि घरच्यांची तारीफी करतात की तुमचं आता एकदम हेल्थ चांगली आहे.